आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। देवभूमीत जतच्या विकास पर्वाला शुक्रवारचा मुहूर्त। दुपारी 2 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली। 4 वाजता नूतन प्रशासकीय इमारत, अभ्यासिका, नमो गार्डनसह विविध विकास कामांचा शुभारंभ। आरंभ विकास पर्वाचा सन्मान देवभूमीचा या संकल्पनेतून शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी देवभूमी जत शहरात विकास आणि देशभक्तीचा दुहेरी सोहळा रंगणार आहे। दुपारी 2 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली तर दुपारी 4 वाजता विविध विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या विकास सोहळ्याचे अध्यक्षस्थान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भूषवणार असून नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या शुभहस्ते विकास कामाचा शुभारंभ होणार आहे। देवभूमी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री आमदार सदाशिवभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। देवभूमी जत नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगर परिषद, अभ्यासिका, नमो गार्डन यासह विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। त्यामुळे जत शहराच्या पायाभूत सुविधा, सौंदर्य आणि नागरिकांच्या सोयी सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे। या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड तसेच नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत। याशिवाय जिल्हा परिषद सदस्य कविता किरण पाटील, स्वप्नाली मनोज मासाळ, सुनील रावसाहेब पवार, डॉक्टर शिल्पा रविकुमार जीवनावर, सरदार संपतराव पाटील, डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे, रमेश गंगांना देवर्षी, यलगोंडा आमसिद्ध तोरणे, पंचायत समिती सभापती अर्चना नाथा पाटील, उपसभापती रविकुमार लक्ष्मण बगली, पंचायत समिती सदस्य महेश अशोक गावडे, सचिन हनुमंत बोराडे, सुनीता अप्पासाहेब बेडगे, उत्तमराव मारुती कट्टीमणी, सदाशिव महादेव दर्गाकार, नकुसा शेंडगे यांच्यासह देवभूमी जत मंडल अध्यक्ष अण्णासो भिसे, पूर्व मंडल अध्यक्ष सोमनिंग बोरामणी, पश्चिम मंडल अध्यक्ष मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम सभापती मिथुन रमेश भिसे, पाणी पुरवठा सभापती फिरोज मोहम्मद साब नदाब, महिला बालकल्याण सभापती सुप्रिया योगेश बामणे, स्वच्छता आणि आरोग्य सभापती गौतम रामचंद्र ऐवळे, शिक्षण सभापती इम्रान इक्बाल गवंडी, गटनेते प्रमोद सदाशिव हिरवे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत। नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सोहळ्यास उपनगराध्यक्ष विक्रम शिवाजी ताड, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, प्रांत अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यासह नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत। जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यामुळे जतच्या विकास कामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शहराच्या विकासाला गती देणाऱ्या विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने जतकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 2 वाजता तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर, त्यानंतर विविध विकास कामांच्या शुभारंभातून जतच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे। देवभूमीत जतच्या प्रगतीची नांदी ठरणाऱ्या सोहळ्यात समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, देवभूमी जत नगर परिषदेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी केले आहे। आजची पत्रकार परिषदेची बैठक आणि सर्व नगरसेवक इथं उपस्थित आहेत। मुख्य म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा मोहीम संपूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे। या अनुषंगानं प्रत्येक बूथवर बूथ कार्यकर्ते असतील, राष्ट्रप्रेमी असतील, राष्ट्रभक्ती व्यक्त करण्यासाठी असेल, प्रत्येक नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या घरावर तिरंगा आपण फडकवायचा आहे। संध्याकाळी 15 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता झेंडा उतरवणे बंधनकारक आहे। हा एक मोठा विषय आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टी स्वतः पालकमंत्री तिरंगा रॅलीला उपस्थित राहणार आहेत। ही तिरंगा रॅली मार्केट यार्ड पासून 14 ऑगस्टला दुपारी 2 वाजता निघणार आहे। या तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे अनेक विद्यार्थी, माजी सैनिक, अनेक संघटनेची लोक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व राष्ट्रप्रेमी सहभागी होणार आहेत। त्याच बरोबर त्याच दिवशी साधारण 4 वाजता एक मोठा कार्यक्रम आपण करतोय। त्याच्यामध्ये जत नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, अभ्यासिकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, नमो उद्यान गार्डन आहे त्याचाही सुद्धा
भूमिपूजन त्या दिवशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आत्ताच आमदार साहेबांनी दूरध्वनीवरून आता असं सांगितलं की परिवहन कार्यालय आरटीओ परिसरातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र याच्यासाठी भरीव निधी 15 कोटीचा निधी माननीय नितीन गडकरी साहेबांनी हा मंजूर केलेला आहे. ते फक्त महाराष्ट्रात 3 ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्यामध्ये जत आहे. त्याचंही काम आणि त्याचंही भूमिपूजन समारंभ त्या दिवशी 14 तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्या अत्यंत जतला अभिमानास्पद ह्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं जत शहर हे या 15 ऑगस्टच्या निमित्तानं सुशोभित करण्यात आलेलं आहे आणि त्याचंही संपूर्ण ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे. दुसरा विषय असा आहे की टिमू एडके यांनी पत्रकार परिषद घेऊन की नगराध्यक्षांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. परंतु आम्ही सत्तेवर यायच्या आधी हे जे घनकचरा असेल किंवा मनुष्यबळ असेल त्याचं टेंडर हे पाटील असोसिएट्स म्हणून जे आहेत त्यांना दिले गेलेलं आहे आणि त्यांनी ते अधिकार इथं ऋषिकेश साळे हे ते स्वतः पाहतायत. ताबडतोब ऋषिकेश साळेंना आम्ही बोलवून विचारलं तर एखाद्या कर्मचाऱ्याला पगार हा कमी का जातो, तर त्यांनी असं विश्लेषण केलं की ते काम करत नाहीत, 2च तास दिवसातनं काम करतायत, अनेक सुट्ट्या आहेत म्हणून पगार कपात झालेली आहे. त्यात नगरपालिकेचा किंवा माझा वैयक्तिक कुठेही संबंध नाही. डायरेक्ट रक्कम ही जाती ह्या ठेकेदारांच्याकडून डायरेक्ट ती रक्कम कामगारांना दिली जाती. याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळं बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार जे होत आहेत हे मला वाटतं की पराजय झाल्याचा अजून त्यातून आम्ही तपासून घेत आहोत. याच्यावर निश्चित आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथून पुढं भ्रष्टाचाराचा आरोप हा पुराव्यानिशी व्हावा आणि जर ज्या माणसाला जर वाटत असेल की नगरपालिकेकडून किंवा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून चुकीचं काय घडत असेल तर प्रत्यक्षात त्यांनी आपलं वैयक्तिक भेट घ्यावी. त्यांचं शंकेचं निरसन हे केलं जाईल. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे, चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे 1ही रुपयाचा कुठं आमचा संबंध नसताना अशा भ्रष्टाचाराचे आरोप हे हास्यास्पद आहेत. जनता ही अत्यंत प्रामाणिकपणे इकडं ऑब्झर्व करते. जनता ही सुज्ञ आहे. सगळ्यांना माहिती आहे की इथं काम करणारी लोक चुकार जर असली तर ते झाकण्यासाठी या लोकांच्याकडे जाऊन हे लपवलं जातं आणि हा एक प्रकारचा नवीन ब्लॅकमेलिंग करण्याचा पद्धत ही जत शहरात प्रचलित होताना दिसते. याचा मी जाहीरपणे निषेध करतो. पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत असं आम्ही सर्वांना त्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.